पुतळ्याचे पूजन या ठिकाणी संपन्न होईल। मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणतीना जात त्यांची कोणताना धर्म ज्यांना दुःख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना। खऱ्या अर्थानं माणसांच्या गोरगरिबांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम तात्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्या परिसरामध्ये होत असताना आपण सर्वजण पाहत आहोत। आणि म्हणून तर उभ्या पुणे शहरात म्हटलं जातं की पुणे की पसंत मोरे वसंत, हे कर्तृत्वाचं खरं तर फळ आहे। आणि या आपल्या लाडक्या तात्यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी राजेश्वर छत्रपतींच्या अर्धपुतळ्याचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल। नडून गेला औरंग्याला, फेडून गेला शाहिस्त्याला, फाडून पुरला अफजल्याला, साता समुद्रापाराचा राजा न झाला, छत्रपती शिवराय म्हणते अशा वागराला, छत्रपती शिवराय म्हणते अशा वागरा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजेश्वर छत्रपतींच्या अर्धपुतळ्याचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। आणि नंतर मंडळी संकटाच्या प्रसंगी सत्ता कारणाचा आणि राजकारणाचा विचार न करता सामाजिक संवेदनशीलता ठेवून गोरगरीब जनतेच्या हिताचा विचार करून तसा कार्यक्रम आखणारा आणि प्रत्यक्षामध्ये काय योग्य आणि काय अयोग्य याची नीती ठरवणारा उभ्या पुण्याचा नेता, आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी आगळं वेगळं स्थान निर्माण केलेले तात्या यानंतर आपल्याशी संवाद साधताय। तात्यांना मी विनंती करतो उपस्थित आपल्या सर्वांशी संवाद साधा। नमस्कार। आज प्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व नागरिकांना मनापासून होळीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा। मला वाटतं की महिन्याचा कालावधी या सगळ्या विषयामध्ये आता आज लोटला। आपण 8 ते 15 दिवसामध्ये जनता दरबार घेत असतो, परंतु मागच्या 8-15 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्या आणि 12 तारखेला मी पक्ष सोडण्याचा विचार केला आणि तशा प्रकारची कारवाई सुद्धा झाली। आज बरोबर ह्या सगळ्या घटनेला 12 दिवस झाले। 12 तारखेला मी पक्ष सोडला, आज 24 तारीख आहे। आणि मी मागच्या आठवड्यामध्ये ठरवलं की गेल्या महिनाभरामध्ये आपण 3 आठवड्यामध्ये जनता दरबार घेतला नाही, या आठवड्यामध्ये जनता दरबार घेणं गरजेचं आहे। कारण काही लोकांना असं वाटलं होतं की वसंत मोरे जनता दरबार घेतो ते कुणाच्या तरी जीवावरती, कुणाच्या तरी ताकदीवरती, असं काही विषय नाहीये। कारण मुळात जनता दरबार घेणे ही कॉन्सेप्टच वसंत मोरेची आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी घालून दिल्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये गोरगरिबांना मदत केली पाहिजे आणि आपण त्या पद्धतीनेच आपलं काम चालू आहे। अगदी गेली 15 वर्ष सातत्याने नगरसेवक म्हणून काम करतोय। त्याच्या अगोदर सुद्धा 5 वर्ष या भागामध्ये, म्हणजे साधारण माझ्या राजकीय जीवनाला आता 22 वर्ष होत आली। 22 वर्ष सातत्याने मी सुरुवातीच्या कालावधीमध्ये शिवसेनेचं आणि मान्य राजसाहेबांनी ज्यावेळेस पक्ष सोडला त्या टायमापासून मनसेचं मी सातत्याने काम करत आलोय। आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 15 वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतोय, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करतोय। आणि या लोकांच्या अडीअडचणी सोडवत असताना मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जेव्हा मी या पुणे शहराचा मनसेचा शहराध्यक्ष झालो त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट आली होती की आपली संघटना, आपला पक्ष जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर मला असं वाटतं की आपण सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत। नागरिकांच्या समस्या आपण सगळ्या बाजूने सोडवल्या पाहिजेत। आणि एक संघटना म्हणून काम करत असताना मला वाटत होतं की ज्या ठिकाणी मी शहर कार्यालय चालू केलं आणि त्या शहर कार्यालयामध्ये नागरिकांचा ओढा कायम असला पाहिजे।
जे रंजले गांजलेले आहेत त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. म्हणून मी अगदी सुरुवातीच्या काळापासून 3 वर्षापासून हा जनता दरबार कात्र पुणे परिसरामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये घ्यावा अशी माझी एक संकल्पना होती. परंतु का कुणास ठाऊक नाही की सारखं कुणाच्या तरी पोटामध्ये दुखायचं की यांनी जर जनता दरबार पुणे शहरामध्ये चालू केला तर हा पक्षापेक्षा मोठा होईल, हा स्वतःला खूप मोठा समजेल. परंतु आयुष्यात भविष्यात कधी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेब यांच्यापेक्षा स्वतःला कधीच मोठा समजलं नाही. मी सातत्याने कायम हनुमानाची भूमिका ठेवली, पण तरी सुद्धा माझ्या वाटेमध्ये इतके काटे टाकले लोकांनी. मी त्या सगळ्या गोष्टी तशाच सहन करत 13-14 महिने मी संघटनेमध्ये शहराध्यक्ष म्हणून काढले. परंतु काही गोष्टींचा इतका काही कडेलट व्हायला लागला, इतका त्रास व्हायला लागला की मग एका निर्णयापर्यंत यावं लागलं. म्हणजे कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की मी असा काही निर्णय घेऊ शकतो. तो निर्णय मला घ्यावा लागला आणि मी 12 तारखेला तो निर्णय घेतला. माझ्या निर्णयाने अनेकांच्या कदाचित भुवया उंचवल्या होत्या. अनेकांना वाटलं होतं की आता हा काहीतरी करणार वेगळं. परंतु मी आज तुम्हाला सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे पुणे शहर लोकसभेची अपक्ष निवडणूक लढवणार, 100% लढवणार. कारण आज मला माहिती आहे की ज्या पद्धतीने आज पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जो काही एक प्रकारचा चिखल झालाय सगळा, जे पक्षांनी गोंधळ करून ठेवलेत, मी एक काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटत होतं की जे काही पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना कुठेतरी सांगून समजून काहीतरी पुण्यासाठी वेगळं करता येईल. परंतु या गोष्टींना सुद्धा पक्षीय राजकारण आडवं आलं. या गोष्टी सांगत असताना अमित राऊत, नितीन जगताप, मंगेश रासकर, नितीन शेलार, आमचे सोने, सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते इथं माझ्या समोर आहेत. मी भविष्यामध्ये मी दाखवून देईल आणि ऑन स्टेज दाखवेल मी आता की जेवढा त्रास या लोकांना मनसेमध्ये असताना होत होता ना माझा, तेवढा मनसेतनं गेल्यावर पण झालाय. मनसेतनं मी बाहेर पडलो तरी पण यांना त्रास, मनसेत होतो तरी पण यांना त्रास. मग मला वाटतं की मी करायचं काय नक्की. मी तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नगरसेवक झालोय. लोकनेता म्हणून लोक मला म्हणतात, मला काय कुठल्या पक्षाने किंवा पक्षातल्या कुठल्या नेत्यांनी मला नेता केलेलं नाहीये. मला जनतेने नेता केले. मला जनता म्हणते वसंत मोरे नेता आहे म्हणून. ती कुणाची वाढ बघितली नाही. तेव्हा आज संपूर्णपणे मला लक्षात घ्या, एका बाजूला सगळे पक्ष आहेत, सगळे पक्ष एका बाजूला आहेत आणि पुण्यामध्ये वसंत मोरे एकटा एका बाजूला आहे आता. आणि मला माहिती आहे, मला तुम्ही सगळे माझ्या पाठीमागे आहेत. तर मला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाहीये. मी आज हा काय माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना मी इथं बोलावलं सुद्धा नाही. आज मला वाटतं कदाचित मी जर आज एक आव्हान केलं असतं ना महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा पुण्यातल्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना, तर आज अहिल्यादेवी होळकर गार्डन पुरलं नसतं आपल्याला. परंतु माझा तो हेतू आज बाजूला गेला असता म्हणून मी आज जनता दरबार करता ज्या लोकांचे प्रश्न, कारण बघतोय मी अक्षरशः लोक वाट बघतात कधी एकदा वसंत मोरेची पोस्ट जनता दरबारची पडती. आता काल आपण टाकली आहे पोस्ट, कालच्याला मी फेसबुकला पोस्ट टाकली ना, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळेजण इकडे जमलात. म्हणजे हे काय मी काय प्री प्लॅन केलेल्या काही गोष्टी नाही आहेत. मला वाटत होतं, मला जर वाटलं असतं प्लॅन करायच्यात तर मी मंगळवारी बुधवारी फेसबुकला पोस्ट टाकली असती. परंतु मी पोस्ट काल टाकली आहे. काल दुपारी मी जनता दरबारची पोस्ट टाकली आहे. आणि तरी सुद्धा आज तुम्ही सगळे लोक इकडे आलात. मनापासून तुम्हा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज पुणे शहरामध्ये जे लोक ज्यांना उमेदवार म्हणून नेमलं गेलंय, आज तुम्ही बघा, काँग्रेसचा उमेदवार आज त्याच्या पक्षाचा त्याचा प्रचार करतोय, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आज त्याच्या पक्षाचा त्याचा प्रचार करतोय, आणि वसंत मोरे आज तुमच्यात प्रश्न सोडवण्यासाठी बसलाय.
मला प्रचाराची गरज नाहीये, कारण 2-4 वर्ष झालं जसा का ज्या कोरोना बघितलाय तुम्ही लोकांनी, या कोरोना कालावधीमध्ये तुम्ही लोकांनी पाहिले म्हणजे जसा काय कोरोना आता बघा लोकांच्या बऱ्यापैकी या आल्यात. मागच्या 4 वर्षापूर्वी कसं होतं काय होतं, आणि प्रत्येक जण आता फेसबुकवरती या गोष्टी टाकायला लागल्या. किती शांत रस्ता होता, कसं होतं, काय परिस्थिती होती. मला वाटतं की तेव्हापासून वसंत मोरे रस्त्यावरती आहे, तेव्हापासून वसंत मोरे तुमची कामं करतोय. त्यामुळे वसंत मोरेला आता प्रचारात जाऊन प्रचार करून मी अपक्ष उभा राहिलो. मी लोकांचा पक्ष हा पक्ष आहे, त्यामुळे तो तुमचा पक्ष आहे. मला वाटतं की मला पुण्यातल्या अडीअडचणी या सोडवण्यासाठी मला खासदार व्हायचे. मी काय मला वाटत नाही की आज तुम्ही लोक इथं आलात, काही लोक रिपीट पण झालेली आहेत, त्यांना माहिती असेल मी प्रत्येकाला ज्यावेळेस ह्यांच्या अंगाला निवडणूक शिवलेली सुद्धा नव्हती तेव्हापासून वसंत मोरे सांगतोय मला खासदार व्हायचे, मला या पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार व्हायचे, ना की मला स्वतःला मोठं करण्यासाठी खासदार व्हायचे. मग जर काही लोकांनी त्यांच्या भूमिका बदलल्या असतील तर मग मी माझी एकला चलोरीची भूमिका का बदलू? माझ्या संगत जर पुण्याचे नागरिक माझ्या बरोबर आहे तर मग मी माझी भूमिका का बदलू? हे मला वाटतं की घरच्यांना कधी वेळ दिला नाही बरं का, मी घरातल्या लोकांना कधी वेळ दिला नाही मी, परंतु संघटनेला आणि तुम्हाला वेळ दिलाय. मला वाटतं की मी 10 तास इथं बसतो, 12 तास मी इथं बसतो, परत बुधवारी मी इथं 8 तास बसतो, आठवड्यातले 20 तास मी तुमच्यासाठी देतो. आणि जर मी आठवड्यातले 20 तास तुम्हाला देत असेल तर मला वाटतं निवडणुकीचे शेवटचे 12 दिवस तुम्ही लोकांनी मला दिले पाहिजे. आज 18 तारखेला 18 एप्रिलला फॉर्म भरायची तारीख आहे. 25 एप्रिल पर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. 29 एप्रिलला माघारीची तारीख आहे आणि 30 एप्रिल पासून प्रचार चालू होणार आहे. 13 मेला निवडणूक आहेत, 13 मेला प्रत्यक्षात मतदान होणार आहे. 30 एप्रिल ते 11 मे, 11 मेला प्रचार संपतो संध्याकाळी. मला वाटतं की आम्ही आमच्या पद्धतीने जी आमची टीम, आमच्यामध्ये कोण मोठा नाही बरं का, कुणी मोठा नाही माझ्याकडे, जे आहे ते सगळं आमचा असाच खेळ आहे. आणि ह्याच्याच जीवावरती मी आज तुमच्या समोर निवडणूक लढायला उभा राहणार आहे. मला निवडणूक लढून स्वतःला मोठं करायचं नाही, परंतु जे स्वतःला मोठे समजतात ना त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे मला. तुम्ही सुरुवातीच्या काळात पण म्हणत होतो की मला निवडणूक लढत असताना कुणाला मला कमी दाखवायचं नाही, माझ्या पक्षाला मला मोठं करायचं होतं. म्हणजे त्यांनाच मोठं व्हायचं नसेल, कार्यकर्त्यांना त्यांना मोठं होऊन द्यायचं नसेल, पुण्यातल्या काही लोकांना माझा आज सुद्धा मी अजूनही सांगतो, माझा माननीय राजसाहेब ठाकरे असतील, अमित साहेब ठाकरे असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असेल, यांच्याबरोबर माझं काहीच वाद नाहीये, यांच्याबरोबर माझी काहीच तक्रार नाहीये. ज्या लोकांनी रॉंग फिडिंग साहेबांपर्यंत नेली, ज्या लोकांनी चुकीच्या गोष्टी साहेबांपर्यंत पोहोचवल्या, त्या लोकांच्या विरोधामध्ये म्हणजे साहेब मुंबईला गेल्यानंतर जी लोक पुण्यात साहेब होतात ना त्यांच्या विरोधात माझा हा एल्गार आहे. त्यांच्या विरोधात मला उभं राहायचे, त्यांच्या विरोधात मला निवडणूक लढवून दाखवायची आहे. आणि ज्या लोकांनी मला वाटतं की 5 वर्ष फक्त पुणे शहर वरबडण्याचं काम केलं, 25-25, 30-30 वर्ष लोक नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी फक्त स्वतःच्या भागाचा विकास पण केला नाही, तिकडंच फक्त लक्ष दिलं. वसंत मोरेने असं केलं नाही. 15 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 वर्ष कात्रजमध्ये काम केलं, बाकीचे 10 वर्ष पुणे शहरासाठी काम केले. म्हणून आपण सगळ्या या गोष्टी लक्षात ठेवा. मला निवडणूक लढायची ना तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा पहिल्या दिवशीचा प्रश्न शब्द हाच आहे की मला निवडणूक लढायची आहे. ती मी एक नगरसेवक म्हणून माझी ताकद कमी पडतीये, माझी ताकद कमी पडते, त्याच्याकरता मला खासदार व्हायचंय पुण्याचा. आम्ही तुम्हाला सांगतो ज्यावेळेस वसंत मोरे खासदार होईल ना, आता तरी कमीत कमी 4-8 दिवस, महिनाभर, 15 दिवस मला हे सगळे निर्णय घ्यायला वेळ लागते. पण ज्या दिवशी वसंत मोरे या पुणे शहराचा खासदार होईल ना, ऑन टेबल तुमच्या तक्रारी मिटलेल्या असतील, ऑन टेबल समोरासमोर. जिथं तक्रार असेल तिथं शेजारी प्रशासन सगळं बसलेलं असेल, पोलीस यंत्रणा तिकडे बसलेली असेल, महानगरपालिकेची यंत्रणा तिकडे बसलेली असेल, आणि या सगळ्या यंत्रणेसमोर जागेवरती निर्णय तुमचे घेतले जातील. आणि जर जे कोणी निर्णय घेणार नाही, जे कोणी या विषयामध्ये तुम्हाला निर्णय देऊ शकणार नाही, त्या लोकांना त्यांची जागा, घरचा रस्ता दाखवण्याचं काम वसंत मोरे 100% करेल, एवढं आज या ठिकाणी सांगतो.
आणि मला वाटतं की इकडं रुपेश पण आहे. मी मागासपासून बघतोय खूप नाराज झालेला आहे. म्हणजे परवा दिवशीपासूनच तो, जसं काय मी पक्ष सोडला त्या दिवशीपासून कदाचित त्यांनी मला बोलून पण दाखवलं की दादा आपण पक्ष सोडायला उशीर केला. मला वाटतं मी उशीर नाही केला. मी ज्यावेळी योग्य वेळी निर्णय घ्यायचा ना त्यावेळेस योग्य वेळी निर्णय घेतलेला आहे. इकडे कसं असतं माहिती का, मी माझा पोरगा आहे, राजकारण जेव्हा कळत नव्हतं ना, राजकारणातला राज जेव्हा कळत नव्हता ना, तेव्हापासून साहेबांसोबत होतो. आणि आजपर्यंत म्हणजे 12 तारखेपर्यंत मी होतो. परंतु ज्या लोकांनी त्रास दिला, ज्या लोकांनी मला पक्षातनं बाहेर पडायला कारणीभूत झाले, त्या लोकांना योग्य वेळी त्यांची जागा तर मी 100% दाखवणार आहे. तू नाराज होऊ नको, फक्त एवढं लक्षात ठेव. कारण सगळी दुनिया नाराज झाली तरी चालेल, पण तू नाराज नाही झाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. ह्याच्याकरता ते जरांगे पाटील घरातल्यांना बोलवत नाही, माहिती का. ह्याच्याकरता जरांगे पाटील स्वतःच्या घरच्या लोकांना बोलवत नाही. पहिलं तर तुम्ही सगळेजण इथं आलात, तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. मला तर असं वाटतंय आज तात्यांच्या मागं जरी कोणी नसलं तरी तुम्ही सर्वजण आहात हे बघून आज खूप आनंद झाला. आणि तात्यांनी जर सांगितलं जो काही त्यांना त्रास झाला, हा त्रास आम्ही सर्वांनी जवळून बघितला आहे. आणि त्यांना त्रास होत असताना आम्ही खूप वेळा सांगितलं, तात्या तुम्ही एवढं वर्ष राजकारणासाठी, पक्षासाठी, एवढ्या लोकांसाठी एवढं सगळं केलं, पण कधी आमच्यासाठी वेळ दिला नाही. पण आज तुम्ही लोक सगळे इथं आलात, त्यांनी आम्हाला वेळ का नाही दिला हे सगळं तुम्ही सगळेजण आज दाखवलं. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. असो, कसं आहे माहिती का, ही माझी आयुष्यातली चुकी नाही या की वेळ दिला नाही. तो मी माझं कर्तव्य म्हणून काही गोष्टी केल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत कायम तुमच्या सेवेमध्ये राहिलेलो आहे. आता तो जो बोलला ना की तुम्ही सगळे, मला असं एक गोष्ट मला गेल्या 7-8 दिवसापासून सातत्याने जाणवतीये की बघा, समोर काँग्रेस सारखा मोठा पक्ष आहे ज्यांच्याकडं सोनिया गांधी आहे, राहुल गांधी आहे, समोर राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, समोर शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, समोर नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहेत. एवढे मोठे बलाढ्य पक्ष माझ्या समोर असताना पुण्यामध्ये मला एक गोष्ट मात्र हमेशा वाटते की कुणी किती समोर मोठा राहू द्या, त्यांच्याकडे जर तिकडं अमित ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, एवढी सगळी लोक आहेत, सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत, शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहेत, वसंत मोरेकडे काय आहे? वसंत मोरेकडे आत्मविश्वास आणि तुम्ही लोक आहे.
तर माझ्याकडे स्वतःचा एवढा आत्मविश्वास आहे ना की मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, छोटीशी मुंगी असती ना ती सुद्धा हत्तीच्या कानात शिरली ना तर हत्तीचा कार्यक्रम करते. आणि वसंत मोरे या आज पुण्याच्या राजकारणातली मुंगी आहे आणि ती चांगल्या हत्तींना त्यांची जागा या निवडणुकीमध्ये 100% दाखवणार. कारण मला काही स्वतःला मोठं होण्यासाठी मला निवडणूक लढायची नाहीये. मी एवढे माझ्या आयुष्यातले 25 वर्ष जे काय मी घालवलेत, मला वाटतं की हे 25 वर्ष सत्कारणी लागलीत माझी. माझं असं काय झालं नाही की माझ्या आयुष्यात आतापर्यंत कुठल्याही पक्षांनी मला, आता मी 12 तारखेला पक्ष सोडल्यानंतर ना असा पक्ष नाही, मला खरंच स्वतःचा अभिमान वाटेल, माझ्या कामाचा मला अभिमान वाटेल की मी पक्ष सोडल्यानंतर ना या महाराष्ट्रातला असा एक पक्ष नाहीये की ज्या पक्षाने वसंत मोरेला विचारलं आमच्या पक्षात येता का म्हणून. फक्त माझाच एकमेव पक्ष असा होता की जो म्हणत होता याला बाहेर घालवा, याला लवकर जाऊ द्यायला. येणारी लोकसभा ही तुमच्या आमची लोकसभा आहे, जनतेची लोकसभा आहे आणि या लोकसभेमधून मला तुमची सेवा करण्यासाठी पुण्यामध्ये संधी हवी आहे. लोक मला म्हणतात की अरे वसंत मोरेचा वार्ड शिरूर लोकसभेत येतो, वसंत मोरे पुण्यात नाही. पण सर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतात कुठं? गुजरातमध्ये गांधीनगरला, आणि निवडून कुठे येतात? बनारसमध्ये. चालतं का? राहुल गांधी राहतात कुठं? दिल्लीमध्ये, निवडून कुठे येतात? अमेठीमध्ये. चालतात का? चंद्रकांत दादा पाटील राहतात कुठं? कोल्हापूरला, निवडून कुठे येतात? कोथरूडमध्ये. चालतात का? इथं आमचे तानाजी सावंत आहेत, इथं मागं राहतात कुठं? कात्रजमध्ये, निवडून कुठे येतात? माढ्यामध्ये. चालतात का? अरे माझं तर घर अशी उडी मारली की पुणे शहरात आहे. एका 5-10 मिनिटाच्या अंतरावरती मी पुणे शहरामध्ये राहतोय. पुणे शहराचा विरोधी पक्षनेता होतो, गटनेता होतो. पुण्यातल्या प्रश्न वसंत मोरेला माहिती आहे. मग वसंत मोरे आमच्या लोकांना आता कसा आठवला? त्यावेळेस का नाही आठवला वसंत मोरे पुण्याच्या बाहेर राहतो म्हणून, उपनगरात राहतो म्हणून? उपनगर वगैरे काय नाही. मी प्रश्न सोडवतो ना, माझा पहिल्यापासून एक विषय की मला प्रश्न सोडायचे ना, पुण्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवायचे. मला स्वतःला फ्रेमवर्क करून घेतलंय. मी आज जास्त वेळ तुमचा एवढ्यासाठी घेतोय की 12 तारखेनंतर ना जसं माझं पोरग खचलं तसं तुम्ही खचू नका, खचायचं नाही. आता साहेबांनी सांगितलं ना, आता रडायचं नाही, आता लढायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता लढायचं, ते जिंकण्यासाठीच लढायचं. माझी जी टीम आहे, माझ्या त्या टीमला सगळ्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी, मी तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती निवडणूक लढायला तयार आहे आणि लढणार आहे. आणि मला या महाराष्ट्राला, या देशाला, या देशाच्या जनतेला, या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्यायचंय एक सामान्य कुटुंबातला, एका शेतकरी कुटुंब. माझ्या घरात कुठं बॅकग्राऊंड नाही बरं का. मला एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे. माझ्या घरामध्ये बिलकुल राजकारण नाहीये. माझ्या घराला कुठली ऐतिहासिक पार्श्वभूमी नाहीये. एका सामान्य कुटुंबातनं, एका शेतकरी कुटुंबातनं, जिथं तुम्ही आता बसलाय ही आमची शेती आहे. याच ठिकाणी माझी सगळी शेती होती खालपर्यंत. आणि या सगळ्या शेतामध्ये, आमच्या रानामध्ये आज मला तुमचे न्याय सोडवण्याला, तुम्हाला न्याय द्यायला मला तुम्हाला वेळ भेटतोय, हेच माझं खऱ्या अर्थानं भाग्य मी समजतो. एवढं सांगतो. आणि आपल्याला आपला जनता दरबार चालू करायचा. आज होळी आहे, प्रत्येकाला त्याच्या घरी आज होळी करायची आहे, पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत, गोडधोड करायचंय. त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. अदरवाईज ज्या लोकांना बुधवारची वेळ दिली जाईल त्यांनी पुन्हा एकदा बुधवारी आपण या ठिकाणी येऊ शकता. ज्या लोकांना बुधवारची वेळ दिली जाईल, आज थोडं जरा मी बुधवारवरती थोडं जास्त जोर देणार आहे. कारण आज सगळ्यांनाच घरी जायचं, प्रत्येकाला. या ठिकाणी माझ्या महिला भगिनी बऱ्याच आहेत की त्या महिला भगिनींना आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे. परंतु दुपारी या ठिकाणी तुम्हाला जेवण पण आहे. मला वाटतं जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका, एवढंच मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल. आणि आजच्या जनता दरबारला आपण सगळे सुरुवात करूया मनापासून. जो जनता दरबार, माझे जेवढे कार्यकर्ते, टेबलावरची काही लोक कमी झाली असतील, परंतु तुमची हिंमत कमी होऊन देऊ नका, कारण वसंत मोरे तुमच्या पाठीशी. जी लोक टेबलावरती बसली होती, जी लोक आमच्या टेबलावरती, आज सुद्धा ती टेबलावर नसली तरी वसंत मोरे संघ आहेत. हे पण तेवढंच खरं आहे. भले टेबलावरती बसलेली नसतील, परंतु टेबलावरती बसल्यानंतर सुद्धा ती लोक सुद्धा असेच म्हणत होती, नमस्कार
नगरसेवक वसंत मोरे यांच्या जनता दरबारमधून बोलतोय, तोच आवाज परत तुमचा आला पाहिजे. त्याच ताकदीने परत तुम्ही सगळे बोलले पाहिजेत की वसंत मोरे यांच्या जनता दरबारमधून बोलतो. कारण वसंत मोरे ना हा कार्यकर्ता नाही, वसंत मोरे ही कार्यकर्ता तयार करणारी एक संस्था आहे. ज्या संस्थेमध्ये आजपर्यंत असंख्य कार्यकर्त्यांना वसंत मोरेंनी तयार केलं. अरे आजपर्यंत वसंत मोरेच्या ना पाठीची चाळण झाली आहे, चाळण, पाठीत खंजीर खुपसून खुपसून छातीचा कोट केलाय अनेकांसाठी. परंतु भले माझ्या पाठीची चाळण झाली असेल तरी मी थांबलो नाही कधी किंवा कुणाला बोलायला गेलो नाही. कारण त्या लोकांना काळ आणि वेळ उत्तर देणार आहे. त्या लोकांनी वेळ उत्तर देईल की होय वसंत मोरेंनी ज्यावेळेस तो निर्णय घेतला ना तो योग्यच होता आणि तो योग्य होता. हा निर्णय ठरवण्याची ताकद ती फक्त तुमच्यामध्ये आहे. आजपासून फक्त 40 दिवस आहेत तुमच्या हातामध्ये. मला वाटतं की या 40 दिवसामध्ये मी पुन्हा किती बी माझा प्रचार चालू असू द्या, मी जनता दरबार घेणार म्हणजे घेणारच. कारण हा जनता दरबार कुठले हेतू हातात ठेवून, कुठले हेतू डोळ्यासमोर ठेवून चालू केलेलं नाहीये. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आज सोडवायला कुणीच तयार नाहीये. म्हणून मी हा जनता दरबार चालू केलाय. आणि हा जनता दरबार चालू करताना माझी थोडी ताकद कमी पडते, जी तुम्ही लोक माझी ताकद वाढवता. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला ताकद येते, 10 हत्तीचं बळ अंगामध्ये येतं. आणि हे कायम राहावं यासाठी तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या ताकदीने आज या ठिकाणी आलात. कालच मेसेज टाकून सर तुम्ही आलात, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं रुपेशला एक विनंती करेन की बाबा इथून पुढं कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही स्टेजवरती डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. कारण जरांगे पाटील काय म्हणतात माहिती ना आपल्याला, बघितलं ना तुम्ही, तो बिचारा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं लढलंय. तर ते जरांगे पाटील काय म्हणतात, माझ्या फॅमिलीला माझ्यासमोर आणू नका. कारण ते आले ना की मग सगळं वाढीव काम होतं. लढायची ताकद कुठेतरी 1-2 पावलं मागे येते. तेव्हा मला वाटतं की बापाची कमजोरी होण्यापेक्षा बापाच्या पाठीमागं उभा राहा. तुझा बाप या पुणे शहराला दाखवून देईल की मी योग्यच होतो. मी जे घेतलेले निर्णय होते ते योग्यच होते, ते सर्वसामान्य जनतेसाठी होते, ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी होते. एवढंच या ठिकाणी सांगेन. आणि मला वाटतं की ह्या जे एकटेच नाही, मी आता बघतो इथं माझ्या अनेक भगिनी आहेत, अनेक माझे सहकारी आहेत, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. मला वाटतं की तुमच्या ह्या डोळ्यातनं आलेल्या पाण्याची आहे ना, पुणे शहरामध्ये जे वसंत मोरेला ज्यांनी या स्टेजला पाठवलं ना, त्यांना तुमच्या डोळ्यातनं आलेल्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल. प्रत्येक थेंबाची किंमत त्यांना मोजावी लागेल आणि ती वसंत मोरे मोजायला लावणार. कारण सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी. त्यामुळं मला जर कुणी बळच त्रास दिलाय, तो त्रास ज्या पद्धतीने झालाय, मला झाला, माझ्या कुटुंबाला झाला, माझ्या मित्रपरिवाराला झालाय, त्या प्रत्येकाचा हिशोब सगळ्यांना द्यावा लागेल. आणि तो हिशोब विचारणारा वसंत मोरे एवढंच या ठिकाणी सांगतो. सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती करतो, पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांनी विनंती करतो की इथं मी बसतोय समोर, काही लोक आज नवीन आलेली आहेत, तेव्हा समोरच्या भागामध्ये जे 3 टेबल लागलेले आहेत त्या टेबलवरती सुद्धा नितीन जगताप असतील, नितीन शेलार असेल, मंगेश रासकर असेल, सोनाली देशमुख असेल, आमचे दोन्ही खिरड आणि साळुंके साहेब 2 वकील असतील, हे सगळे लोक इकडे बसणार आहेत. त्यामुळे सगळ्याच लोकांनी तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त माझ्याच टेबलला मार्गी लागतील असं काही नाही आहे. जेवढ्या ताकदीचा मी आहे तेवढेच माझे कार्यकर्ते सगळे माझ्याच ताकदीचे आहेत. एक फोन केल्यानंतर ना सगळं समोरचा प्रश्न मार्गी लागतो. जो अतिशय कठीण प्रश्न असेल तो प्रश्न ही लोक माझ्याकडे आणून देतात, त्यामुळे तो प्रश्न मी सोडवत असतो. मला वाटतं जी लोक तिकडं आहेत त्या लोकांनी आपले आर्थिक फसवणुकीचे काही विषय असतील, की ज्यांना पगार मिळाले असतील त्यांचे काही विषय असतील, किंवा बिल्डरांच्या संदर्भातले काही विषय असतील, पुणे महानगरपालिकेच्या संदर्भातल्या काही समस्या असतील, काही कौटुंबिक अडचणी असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला कायदेशीर सल्ला हवा असेल, तुमच्या काही कोर्ट केसेस असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काही कायदेशीर सल्ला हवा असेल, तर यासाठी आमची वकील मंडळी त्या ठिकाणी आमचं खिरेड आणि साळुंके हे 2 वकील आमच्या पलीकडच्या टेबलवर बसलेले असतात. तुम्हाला काही कायदेशीर सल्ले हवे असतील तर तुम्ही त्यांना भेटा. महानगरपालिका आणि त्या संदर्भातले काही तुमचे प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्ही नितीन जगताप, नितीन शेलार, मंगेश रासकर आणि सोनाली हे महानगरपालिकेच्या प्रश्नासाठी बसलेले आहेत. बाकीच्या ज्या याच्या स्वरूपातल्या अडचणी आहेत तुमच्या आर्थिक अडचणी स्वरूपातल्या, त्यासाठी
फायनान्सवाले सुद्धा पूर आमच्या इथे बसलेले आहेत, नितीन जगताप पण इकडे आहेत, जयंत भाऊ आहे. त्यामुळे त्या लोकांना सुद्धा तुम्ही टेबलवरती भेटू शकता. जर ती तुमचा प्रश्न त्यांच्या आवाक्यातला नसेल तर 100% तुम्हाला सांगितले की तुम्ही तात्यांना भेटा. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आजच्या होळीच्या सणासाठी सगळ्यांना ज्याच्या त्याच्या घरी जाता येईल. मी आजची एक टॅगलाईन ठेवली होती बघा, माझ्या मागं कुठलाच कलर नाही आज, पण हा कलर आहे ना सगळ्यात मोठा कलर आहे माझ्या मागे आज. त्यामुळे मला वाटतं की आज होळी आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी, भले आमच्या आयुष्यामध्ये कुठल्या पक्षाचा रंग राहिला नसेल, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये आम्ही 100% रंग उधळण्याचं काम या होळीच्या निमित्ताने करू. तुमच्यावरती आलेल्या अडीअडचणी ज्या असतील त्या आज या होळीमध्ये आम्ही जाळण्याचा प्रयत्न 100% करू, एवढं सांगतो. आणि आजचा हा कार्यक्रम इथं थांबवतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. धन्यवाद. धन्यवाद तात्या. खरं तर तात्या, तुम्हाला जो पक्षातनं त्रास झालाय हा उद्या पुणे शहराने उद्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. त्यामुळे तात्या ही जनता तुमच्या कायम पाठीशी राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मंगेश भाऊ, अरे वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीने में दम नहीं. अरे लड़ते हैं बेजुबानों से, कभी मर्दों से भी लड़कर देखो, साला खंजर भी तेरी और तुकडे भी तेरे. इतिहास आहे आपले छत्रपती का, आणि तोच इतिहास खरं तर आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळात घडवायचा आहे, ही आपल्या सर्वांकडनं या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं तात्यांनी ज्यांची कामं केलेली आहेत ती काही मान्यवर या ठिकाणी आहेत की जे तात्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता या ठिकाणी मला वाटतं की मागच्या जनता दरबारला जे लोक इकडे आले होते ज्यांचे प्रश्न मार्गी लागलेत, हे मला वाटतं ही लोक आता इकडे आले. आपण त्यांच्याकडनं त्यांचा प्रॉब्लेम जो आहे की काय होता आणि तो सुटला तर कसा सुटला तर थोडक्यात ती लोक सांगतील. नमस्कार, जय महाराष्ट्र. ॲक्च्युली आमचा विषय म्हणजे खूपच मोठा होता आणि तो असा विषय होता की पुण्यातल्या कुठल्याच व्यक्तीने त्या विषयामध्ये लक्ष घालायला म्हणजे हे केलं होतं, विरोध केला होता. कारण ज्या लोकांकडे आमचे पैसे अडकले होते त्या लोकांच्या पाठीमागं एवढा म्हणजे आपण म्हणतो ना ते भाईगिरीचा की त्या लोकांचे संबंध होते. पण हा एकच विषय तात्यांनी फक्त एकाच दरबारात आमचा विषय सोडवला. ॲक्च्युली आम्ही राहतो इथं हडपसरमध्ये, पण आमच्याबद्दल फसवणूक झाली होती पिंपरी चिंचवडमध्ये. तर तात्या आमच्या शब्दाखातीर तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये आले होते आणि 2च दिवसात आमचे पैसे आम्हाला परत भेटले. तर माझं फक्त एवढं एकच म्हणणं आहे की आपण सर्व लोकांनी म्हणजे भले आपल्या मनात असू किंवा नसो, तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही भागात राहायला असून द्या, पण मतदान करताना फक्त तात्यांचा चेहरा लक्षात ठेवा. तेवढंच माझं म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचा जो विषय होता पिंपरी चिंचवड भागामध्ये यांना गाड्या घ्यायच्या म्हणून या लोकांनी यांनी 10 लाख रुपये यांचे मिळले नाहीत. यांचे पैसे मला शब्द दिले, परंतु बाकीचे तुमचे 1 लाख, तुमचे 1 लाख, अजून बाकीचे दुसरे, बाकीच्या सगळ्या लोकांचे होते. ह्या एकट्याचेच 10 लाख आहेत. बाकीचे सगळ्यांचे 1-1 लाख रुपये होते. त्यांच्या 10 लाखाला त्याच्या म्हणण्यानुसार मी काल, मला माहिती होतं तुम्ही कदाचित आज येताल म्हणून मी काल सुद्धा त्याच्यासमोर बोललोय. त्यांनी काल मला सांगितलं की यांची थोडी प्रोसेस आहे, यांचं मला जे पेमेंट मिळाले ते बँकेमधनं मिळाले, त्यामुळे मला जे पेमेंट करायचं असेल ते मला बँकेमध्ये करावं लागेल. त्या डिस्बर्समेंटसाठी थोडा वेळ लागतो. यांचं म्हणणं आहे की मला त्यांनी द्यावे, परंतु त्याच्या म्हणण्यानुसार त्याला टेक्निकली अडचणी येतात. मी तुमचं पेमेंट बाकीच्यांचं दिले, यांचं पण ठेवणार नाही. आणि मला वाटतं की ह्या विषयामध्ये, यांच्या विषयामध्ये हीच लोक सांगतील की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाची लोक सुद्धा तुम्हाला तिकडे होती ना. म्हणजे आमच्याच पक्षाचा माणूस तिथं सांगत होता यांना की जा तुम्हाला कुणाकडे जायचे तिथं जा, मी पण अशा मी त्याच पक्षामध्ये अमुक अंगीकृत संघटनेमध्ये काम करतो. मी तिथे गेल्यानंतर त्याला सुद्धा समोर उभा केला होता. कारण ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाची लोक काही सांगत नाही तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. आणि म्हणून या बाकीच्या लोकांचे पैसे मिळाले, तुमचे एकट्याचे पैसे त्या ठिकाणी राहिलेत.
मला वाटतं की या येणाऱ्या आठवड्यामध्ये जर तुमचे पैसे मिळाले नाहीत तर मला वाटतं एक लाईव्ह आपला पिंपरी चिंचवडमध्ये होणार, 100% मी करणार। आणि मग माझा लाईव्ह झाल्यानंतर त्याच्या त्या ड्रीम्स कसे होते व त्याची स्वप्न कशी धुळीत मिळतात तो स्वतःच्या डोळ्यांनी बघेल, एवढं मी सांगतो। वसंत मोरेचा हातोडा जो पुणे शहरात चालू आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये चालूच राहणार, तो थांबणार नाही। मला वाटतं की ज्या लोकांनी आता मला इकडे काही लोक सत्कार करण्यासाठी आलेत, जे सत्कार करण्यासाठी आलेत त्यांना मी विनंती करेल की पटपट त्यांनी सत्कार करून मला माझ्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची। बाहेर उन्हामध्ये उभं राहण्यापेक्षा मी आपणा सर्वांना विनंती करेल आपण या ठिकाणी खुर्च्यांवरती असं नसतं बा। दत्तनगर परिसरामध्ये खर तर आपल्या शरीराला घातक असणारा आणि अनेक वेदना पुरवणारा जो मोबाईल टॉवर होणार होता तो तात्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी थांबवला गेलेला आहे। तर ते कार्यकर्ते सुद्धा त्या परिसरामध्ये राहणारे कार्यकर्ते नाही म्हणेल मी, त्या परिसरातील नागरिक या ठिकाणी तात्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत। आलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, कुणीही उभा राहू नये, खुर्च्या दिलेल्या आहेत बसायला, ज्यांचे नंबर आहेत त्या नंबर प्रमाणे बसून घ्यावे। मेजर साहेबांनी नंबर दिलेले आहेत त्या नंबर प्रमाणे बसून घ्या सर्वांनी, कुणीही गर्दी करू नका। बाहेरची गर्दी दत्तनगर परिसरामध्ये एक खूप मोठा मोबाईलचा टॉवर त्या ठिकाणी होणार होता आणि त्या ठिकाणी अनेक सोसायट्या आहेत, त्या टॉवरमुळे त्या सोसायटीमधील नागरिकांच्या आरोग्याला खरं तर धक्का पोहोचणार होता आणि ही खरं तर ही कंप्लेंट त्या परिसरातील अनेक नागरिक तात्यांकडे घेऊन आले आणि तात्यांनी क्षणार्धात तो टॉवरचा तो होणारा तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे। एकदा तात्यांसाठी जोरदार टाळ्या त्या आपण झाल्याच पाहिजेत, धन्यवाद। यानंतर मी सर्वांना विनंती करेल शांततेमध्ये हा जनता दरबार आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। सर्वांच्या अडीअडचणी ह्या मिटणार आहेत, बाहेरच्या बाजूला अधिकचा गोंगाटगुणी करू नका। ज्यांचं ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांनी कृपा करून आतमध्ये खुर्च्यांवरती येऊन असं नसतं बा। कृपया नंबर प्रमाणे आता बसून घ्या। मेजर महेश भाऊ पटपट